पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात चक्क पान तंबाखू गुटखा खाऊन थुंकत असल्याची धक्कादायक घटना येथील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी उघडकीस आणले असून यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले असून देवाच्या मंदिरातच असे घाणेरडे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। नुकतेच गणेश अंकुशराव हे श्री विठ्ठल मंदिरात गेलेले असताना भाविक देवाचे मुखदर्शन घेऊन बाहेर पडतात त्या दरवाजा समोरच श्री रुक्मिणी मातेच्या समोरील बाजूस कोपऱ्यात धूम्रपान करून थुंकल्याचे निदर्शनास आले। या ठिकाणचे व्हिडिओ आणि छायाचित्रांचेही गणेश अंकुशराव यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत। लाखो वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आमच्या आराध्य दैवताच्या मंदिराची इथे अशा प्रकारची विटंबना होत असताना मंदिराच्या पावित्र्याला गालबोट लागत असताना मंदिर समिती सदस्य मंदिर समितीचे अधिकारी काय करत आहेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। असा खडा सवाल गणेश अंकुशराव यांनी उपस्थित करीत सदर ठिकाणी 100% येथील मंदिर समितीचे कर्मचारी व अशा प्रकारे धूम्रपान करून थुंकत असणार असा दाट संशय असल्याचेही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे। जिल्हाधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष घालून सदर प्रकाराची तातडीने चौकशी होऊन असे किळसवाने गैरकृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। दरम्यान मंदिरातील हा प्रकार समोर आल्यानंतर वारकरी भाविकांमधून मात्र संताप व्यक्त केला जात आहे। मी गणेश अंकुशराव मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आहोत आणि इथं सगळा गुटखा मावा तंबाखू खाऊन इथं थुकलं जातंय। इथले कर्मचारी थुकतात, काही येणारा भाविक थुकतोय, ही सुद्धा मंदिर समिती लक्ष देत नाही आणि जे कोण इथं थुकतंय त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आणि इथं सदस्य लोक आहेत, दिवसभर मंदिराभोवती घराघरा फिरतात, ऑफिसमध्ये 24 तास बसतात, त्या सदस्य लोकांचं काम नाही का इथं कुठले काय झाले मंदिराचं काय झाले हे बघायचं काम नाही का? इथं अक्षरशः पान तंबाखू गुटखा मावा खाऊन इथं विठ्ठलाच्या समोर विठ्ठलाच्या मंदिरात तुटलं जाते। रुक्मिणी माता आहे म्हणजे ही वारकऱ्याच्या श्रद्धेची विटंबना आहे आणि भाविकाच्या भावना तुटवणारी घटना आहे। मंदिर समितीनं व शासनानं व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि ही अशी जी विठ्ठल मंदिराची विटंबना चाललेली आहे ती थांबवावी। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदि।